आता औरंगाबादमधून एक मोठी धक्कादायक बातमी हाती येते। बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या मोठ्या इम्पॅक्टची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अखेर अफगाणी विद्यार्थिनी फातेमा काकर हिची डिग्री रद्द केली आहे। ही विद्यार्थिनी BSc कम्प्युटर सायन्सला मौलाना आझाद महाविद्यालयात शिकत होती। ती पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला नापास असताना सुद्धा या महाविद्यालयानं तिला तिसऱ्या वर्षाला प्रवेश दिला होता। एवढंच नाही तर तिसऱ्या वर्षी ती पासही झाली आणि डिग्री घेऊन अफगाणिस्तानला रवाना सुद्धा झाली। हा सगळा गंभीर प्रकार न्यूज 18 लोकमतनं विद्यापीठाच्या आणि लोकांच्या नजरेसमोर आणला। विद्यापीठानं न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेऊन त्या अफगाणी विद्यार्थिनीची डिग्री रद्द करून निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करणार असल्याचं पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्धीस दिलं। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सिद्धार्थ, हे महाविद्यालय अजब म्हणायला पाहिजे। साधारणपणे 1-2 एटीकेटी राहिल्या तर पत्र येतं, घरी पालकांना बोलवून हजेरी होते कॉलेजमध्ये। हिला कसं काय विद्यापीठाच्या परीक्षेला बसू दिलं? निश्चित मिलिंद, तू म्हटलाय तसं हे अजब महाविद्यालय आहे। त्यावर वरकडी अशी आहे की गजब हे विद्यापीठ आहे। कारण विद्यापीठाला माहीत असून सुद्धा विद्यापीठाने तिसऱ्या वर्षाला परवानगी दिली। एक तर विशेष म्हणजे महाविद्यालयामध्ये BSc कम्प्युटर सायन्सला ही अफगाणी विद्यार्थिनी फातेमा काकर नावाची होती आणि ती प्रथम वर्ष आणि दुसऱ्या वर्षाला ती नापास होती। तरी या महाविद्यालयाने तिला तिसऱ्या वर्षाला प्रवेश दिला। नुसता प्रवेश दिला नाही तर तिला पासही केलं आणि पास केल्यानंतर ती डिग्री घेऊन अफगाणिस्तानला निघून सुद्धा गेली। बरं, विद्यापीठाला कळाल्यानंतर विद्यापीठाने त्या विद्यार्थिनीचं ॲडमिशन रद्द करण्याचे आदेश महाविद्यालयाला दिले होते। मात्र महाविद्यालयाने तिचं ॲडमिशन रद्द केलं नाही तर तिला तिसऱ्या वर्षाला परीक्षेला बसू दिलं। बरं, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला ती पास नसल्यामुळे ऑनलाईन त्यांना तिचा परीक्षा फॉर्म भरता येत नव्हता। तर महाविद्यालयाने विद्यापीठात येऊन फिजिकली तिचा फॉर्म भरून घेतला। निश्चितपणे महाविद्यालयाची तर चूक 100% आहे। त्यातल्या त्यात महाविद्यालयाच्या बाजूने बघायला गेलं तर विद्यापीठाने सुद्धा मोठी चूक केलेली आहे। कारण परीक्षा विद्यापीठाने घेतलेली आणि डिग्री सुद्धा विद्यापीठाने तिला दिलेली आहे। आता या बातमीची आपण सकाळपासून ही बातमी लोकांसमोर आणली, विद्यापीठाला सुद्धा ती कळालेली आहे आणि लगेच विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला स्वतः फोन करून सांगितलं की आम्ही तिची डिग्री रद्द केली। सिद्धार्थ, अगदी थोडक्यात सांग, काही खास शिक्षकांचा वरदहस्त होता वाटतं त्या विद्यार्थिनीवर? कॉलेजकडनं सुद्धा पुढे गेलं, विद्यापीठाकडनं पण पदवी मिळाली, त्याची चौकशी होणार आहे? निश्चितपणे हा एक जरी प्रकार समोर आला असला तरी असं रॅकेट असू शकतं अशी शंका विद्यापीठाला आहे, कुलगुरूला आहे। त्यामुळे कुलगुरूंनी जे आहे की परदेशी विद्यार्थ्यांना आतापर्यंत ज्या डिग्र्या दिल्या गेल्या आणि या मुलीच्या डिग्री कशी गेली, तिला तिसऱ्या वर्षाला प्रवेश कसा दिला, याची सगळी चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत होणार आहे। आता नेमकी चौकशी समिती जाहीर होते आणि त्याकडे विद्यापीठ नेहमीप्रमाणे दुर्लक्षित करता काय पाहणं गरजेचं आहे। ठीक आहे सिद्धार्थ, जसा न्याय सगळ्यांना सारखा असला पाहिजे तसं शिक्षणही सगळ्यांना सारखं असलं पाहिजे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।